नमस्कार. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने आपण इंटरफेस डिक्लेअर करतो आणि इंटरफेसच्या मदतीनं आपण मल्टिपल इनहेरिटन्स कशा पद्धतीने अचीव करू शकतो ते आपण बघितलं. आजच्या क्लासमध्ये आपण अबस्ट्रॅक्ट क्लास आणि अबस्ट्रॅक्ट मेथड बघणार आहोत. तर अबस्ट्रॅक्ट क्लास आणि अबस्ट्रॅक्ट मेथड यांचे शर्त काय आहे ते वन बाय वन बघू. An abstract class is a class that cannot be instantiated. याचा अर्थ असा होतो की कोणत्याही क्लासच्या प्रॉपर्टीज आपण ॲक्सेस करताना आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. परंतु अबस्ट्रॅक्ट क्लास अशी एक क्लास आहे की त्याचा आपण डायरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. त्याला डिराईव्हच करावं लागतं किंवा त्याला चाइल्ड क्लासमध्येच मेन्शन करावं लागतं असं आहे. इट इज मीन टू बी इनहेरिटेड बाय अदर क्लास, म्हणजे त्याला एका क्लासमधून इनहेरिट करावं लागतं किंवा त्याला त्याच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करावं लागतं. तो डायरेक्टली ॲक्सेसिबल होत नाही. इट कॅन हॅव बोथ abstract मेथड विदाउट इम्प्लिमेंटेशन अँड कॉन्क्रीट मेथड विथ इम्प्लिमेंटेशन. ते दोन्ही पद्धतीनं होऊ शकतं, विदाउट इम्प्लिमेंटेशन ही आणि इम्प्लिमेंटेशन सही सुद्धा ते होऊ शकतं. आता abstract मेथड काय आहे? आता an abstract method is a method does not have any body. abstract मेथड ही अशी मेथड असते की त्याला कोणतीही बॉडी नसते. ओके. इट इज इम्प्लिमेंटेड इन डिराइव्ह चाइल्ड क्लास. तो कुठे इम्प्लिमेंट केलेला असतो? त्या डिराइव्ह क्लासमध्ये. ओके. अँड abstract method can only exist in the abstract class. abstract method जी आहे ती फक्त कुठे एक्झिस्ट करते? abstract क्लासमध्ये. त्याचं एक एक्झाम्पल आपण बघू. आम्ही एक क्लास डिक्लेअर केला, तो abstract क्लास आहे आणि त्याला काय सांगितलं, त्याच्यामध्ये एक मेथड घेतली मेक साऊंड नावाची. ती कोणती मेथड आहे माझी? ती पण माझी abstract मेथड आहे. ही पण आपण abstract क्लास आणि ही पण abstract मेथड आहे. ओके. आणि एक स्लीप नावाची मेथड घेतली, ती काय करेल? स्लीपिंग हे प्रिंट करेल माझ्या ह्याच्यामध्ये. तर आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण डायरेक्टली याचा इन्स्टन्स क्रिएट करू शकत नाही, याला डिराइव्हच करावं लागतं abstract क्लासला. तर ती या डॉग क्लासमध्ये आपण ॲनिमल abstract केला, इनहेरिट त्याच्या प्रॉपर्टी इनहेरिट केल्या कोलनच्या मदतीने. तर ज्या वेळेस आपण abstract मेथड यूज करतो त्यावेळेस ओव्हरराईड हा कीवर्ड आपल्याला यूज करावा लागतो आणि जी मेथड abstract क्लासमध्ये आहे मेक साऊंड नावाची, त्याचं डिक्लेरेशन आपण इथं करतो. ओके. तेव्हाच आपल्याला ते ॲक्सेसिबल होतं. मग ॲनिमल नावाचा आपला मेन क्लास आहे. ओके. abstract क्लास आहे आणि त्याचा ऑब्जेक्टचं नाव न्यू करून त्या डॉगचा जो क्लास असेल त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि डॉट कीवर्डच्या मदतीने दोन्ही पण आपण ॲक्सेस केले. दोन्ही पण आपण जे मेथड्स होते ते अशा पद्धतीने ॲक्सेस केलेले आहेत. तर त्याचे काही म्हणजे की पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवण्यासारखे आहे. पहिला पॉईंट आहे कॅन नॉट इन्स्टंटिएट अँड अँड abstract क्लास. abstract क्लासला तुम्ही डायरेक्टली इन्स्टंटिएट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या abstract क्लासला डिराइव्ह क्लास बनवावं लागतं, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी त्याला इनहेरिट करावं लागतं. मस्ट ओव्हरराईड अप्लाइड मेथड इन डिराइव्ह क्लास. abstract मेथड कंपल्सरी ओव्हरराईड करावे लागतात. ओके. कॅन हॅव बोथ abstract अँड कॉन्क्रीट मेथड. त्याच्याजवळ कॉन्क्रीट आणि abstract मेथड दोन्ही असू शकतात. हेल्प्स इन इन्फोर्सिंग अ कॉन्ट्रॅक्ट फॉर डिराइव्ह क्लास. ओके. डिराइव्ह क्लासमध्ये ती इन्फोर्स करण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. ओके.
अशा पद्धतीने आहे. तर अबस्ट्रॅक्ट क्लास हा क्लासच्या आधी अबस्ट्रॅक्ट हा कीवर्ड यूज केला जातो आणि अबस्ट्रॅक्ट मेथडमध्ये अबस्ट्रॅक्ट कीवर्ड हा मेथडच्या आधी लिहिला जातो. ओके. आणि अबस्ट्रॅक्ट जो क्लास आहे तो डायरेक्टली आपण त्याचा इन्स्टन्स क्रिएट करू शकत नाही. समजा आता डायरेक्टली मी म्हटलं ॲनिमल माय डॉग इज इक्वल टू न्यू ॲनिमल, तसं चालत नाही, कारण की तो अबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ते अलाउड नाही आहे. ठीक आहे.